नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण काकडीचा पराठा बघणार आहोत. तर आपण काकडीची कोशिंबीर बघतो किंवा काकडीचं घावणसुद्धा बघतो. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, काकडीचं घावण कसं करतात. पण आज आपण काकडीचा पराठा बघणार आहोत. तुम्ही मेथीचे पराठे बघितलेले असाल किंवा कोथिंबिरीचे पराठे आपण करतो, तसंच आज काकडीचा पराठा करणार आहे. कोशिंबीर खाऊन खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर नक्कीच हा काकडीचा पराठा एकदा करून बघा. खूप छान होतो काकडीचा पराठा. तर चला तर मग कशी कृती करायची आणि कसा काकडीचा पराठा बनवायचा तो आपण बघूया. आज एक काकडीपासून पदार्थ बनवणार आहोत. तर मी इथं काकडी घेतलेल्या आहेत. माझ्या 4 छोट्या छोट्या काकड्या होत्या म्हणून मी 4 घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर मोठी काकडी असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. तर मी 4 काकड्या होत्या. तर मी साल सोलून, त्याचं साल काढून त्याचे असे छान असे मी गोल चकत्या केलेल्या आहेत. आता यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊयात. तर मी तर 2 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तुकडे करून. आता यामध्ये आपण एक 5-6 पाकळ्या लसूण घालणार आहोत. तुमच्याकडे मोठे जर असतील तर 2-3 पाकळ्या, मोठा लसूण असेल तर 2-3 पाकळ्या बास होतो. पण माझ्याकडं छोटा म्हणजे पाकळ्या छोट्या असल्यामुळं मी एक 5-6 पाकळ्या लसूण घातलेला आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी. तर आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. पण पाणी घालायचं नाही आहे. काकडीचं पाणी सुटतं, तर त्या पाण्यातच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आपण हे वाटण आता एका पसरट भांड्यामध्ये किंवा तसरड्यात आपण काढून घेऊयात. तर मी हे तसरड्यात काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. तर एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेते. मी एक चमचाभर आपले पांढरे तीळ असतात ते मी घालून घेणार आहे. क्रश करून घेतलेला ओवा आपण घालूया. आता यामध्ये मी एक चमचाभर जिरेपूड घालणार आहे आणि एक चमचाभर मी इथं धनेपूड घालते. तर थोडंसं चव येण्यासाठी मी इथं एक अर्धा चमचा आमचूर पावडर घालते, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी, आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. तर मी इथं गव्हाचं पीठ घालून घेते. आपल्याला लागेल तसं आपण घालून आता आपण हे मळून घेणार आहोत. पण त्याआधी मी एक 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण एक 2 चमचा डाळीचं पीठ घालणार आहोत. त्यामुळं बाइंड छान येतं. आणि 2 चमचे मैदा मी घालून घेणार आहे, कारण का मैद्यामुळं बाइंडिंग छान होतं, मैदा आणि डाळीच्या पिठामुळं. तर आता हे आपण मळून घेऊया. तर आपलं पीठ मळून तयार आहे. तुम्ही बघू शकताय आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. यामध्ये मी लाल तिखट घातलं नाही आहे, कारण का मी मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे मी लाल तिखट घातलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट तुम्ही घालू शकता. आणि मिरच्यासुद्धा मी 2 घातलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही मिरच्या घालू शकता. तर आता हे आपण रेस्ट करायला ठेवूया. एक 10 मिनिट आपण हे रेस्ट करून घेऊयात. तर मी इथं छानपैकी कणिक मळून घेतलेली आहे आणि आपण रेस्ट करायला ठेवली होती ती आता छान आपण करून घेतलेलं आहे. त्याला छान मळून घेतलेलं आहे, ते लावून घेतलेलं आहे. आता आपण पराठा याचा लाटून घेऊयात.
तर इथं मी पराठा लाटून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही, छान असा मऊसूत मी लाटून घेतला आहे. आता आपण हा छान भाजून घेऊयात. तर छान असा आपण भाजून घेत आहोत. मी तेल लावून छान भाजून शेकून घेते, तुम्ही बघू शकताय. आता आपण पलटी भाजून दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्या. बघा किती छान भाजला गेलाय आपला पराठा. आता आपण हा सर्व करूया. तर आपला पराठा तयार झालेला आहे. छान मी दोन्ही बाजूने शेकून घेतलेला आहे. तर हा पराठा तुम्ही चटणी किंवा लोणचं किंवा दह्याबरोबर, लोण्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर कसा वाटला हा काकडीचा पराठा, खूप सोप्या पद्धतीचा. आणि तुम्ही तुमच्याकडे काकडी असेल तर तुम्ही हा पराठा बनवू शकता. आणि झटपट बनणारा पराठा आहे, त्याला काही जास्त लागत नाही. तर कसा वाटला हा पराठा? जर आवडला असेल तर नक्की घरी करून बघा. जर तुम्ही घरी करून बघितलात तर मला कसा झाला तो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अशाच रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक मस्त रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही छान खात राहा आणि मस्त राहत राहा.